मायक्रोसॉफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज जगभरातील अनेक सेवा जे आहेत ते ठप्प झालेले आहे आणि यामागचं नेमकं कारण काय ही जाणून घेण्यासाठी आपण आज आलो आहे। आपल्यासोबत श्रीकांतजी अर्धापूरकर आहेत, या ठिकाणी सायबरचे तज्ज्ञ आहेत। तर सर काय सांगाल सर, एकूण आज जी परिस्थिती उद्भवली आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आज जी परिस्थिती झाली जवळपास 1:30 ते 2च्या दरम्यान, 1:30 ते 2च्या दरम्यान कम्प्युटर वापर सुरू असताना अचानक लोकांना ब्ल्यू स्क्रीन आली, ज्याला आपण टेक्निकलीमध्ये ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ BOSD म्हणून असं म्हणतो। तर सुरुवातीला लोकांना असं लक्षात आलं की हा आपल्या कम्प्युटरचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, आपल्या कम्प्युटरमध्ये टेक्निकली स्वतःचा प्रॉब्लेम आहे। बट हळूहळू असं लक्षात आलं की हा प्रॉब्लेम सगळीकडे अक्रॉस द वर्ल्ड, खास करून ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकामध्ये हा मेजर प्रॉब्लेम अस्तित्वात आला। याच्यामध्ये जे कारण सांगण्यात आलं आहे, जे सध्या जे लक्षात आलं आहे ते असं लक्षात आलं आहे की क्राउड स्ट्राईक नावाचे एक कंपोनंट असतो मायक्रोसॉफ्ट विंडोमध्ये, जे आपल्या सिक्युरिटीचं जबाबदारी घेतो। ही एक मायक्रोसॉफ्टची सब कंपनी आहे। तर या कंपनीमध्ये एक अपडेट आला आणि या अपडेटमुळे सिस्टम बंद झालं असं तात्पुरतं सांगण्यात आलेलं आहे। तर हा एक अपडेटचा विषय असू शकतो किंवा याच्यामध्ये दुसरं काय कारण असेल याच्यावर नक्की चर्चा होऊ शकते। अनेक तर्कवितर्कही बांधले जाते, हा सायबर अटॅक देखील असू शकतं, तर ही शक्यता कितपत असू शकते सर? नाही, सायबर अटॅक असू शकतो ही शक्यता नाकारता याच्यासाठी येत नाही की ही सिस्टम जी अपडेटची जी सिस्टम असते, अपडेटची जी एक यंत्रणा आहे ती सिस्टमॅटिकली काम करते, तुमच्या सिस्टमला क्रॅश नाही होऊ देत। आता ज्या प्रकारे सिस्टम क्रॅश झाला आहे आणि जगाची जी परिस्थिती आहे, अमेरिका, रशिया, युक्रेन, युरोप किंवा ओव्हरऑल इस्रायल, हे सगळे जे कंट्रीमध्ये जे इश्यूज सुरू आहे त्या इश्यूमध्ये याच्या आधीसुद्धा आपण असं बघितलेलं आहे की सायबर अटॅक एकमेकांवर होत आहे आणि हा त्यातलाच एक प्रकार असू शकतो जो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। अच्छा, एकूणच ही जी परिस्थिती उद्भवली गेली, आता याला एकूणच सुरळीत होण्यासाठी किती कालावधी या ठिकाणी लागू शकतो एक अंदाज? सध्याचं प्रोसेस बघता मला असं वाटेल की पहिले किती डॅमेज झाला आहे हे कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे आणि जसा हा कॅल्क्युलेट झाला, तुमच्या लक्षात आला, तर तुम्हाला पर्सनल लेवलवर प्रत्येक कम्प्युटरमध्ये काही सेटिंग्स करायचे आहे। सेटिंग्समध्ये एक क्राउड स्ट्राईक नावाचं एक फोल्डर तुमच्या ड्राईव्हमध्ये बनलेलं असेल, त्या क्राउड स्ट्राईक फोल्डरचा अपडेट तुम्हाला तिथून बॅक करायचा आहे। तुमचं सिस्टम जर पूर्ण क्रॅश असेल तर ही प्रोसेस मॅन्युअली करावं लागेल आणि जर तुम्ही त्याला सुरू करून इंटरनेटशी कनेक्ट करता जर आलं, ते जर रिकव्हरी मोड किंवा टेक्निकली तुमच्या एक्सपर्टच्या माध्यमातून ते करावं लागेल। तर ते जर कनेक्ट झालं आणि तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट करू शकले तर मायक्रोसॉफ्टने त्याला रोलबॅकचं मेकॅनिझम दिलेलं आहे। तर माझ्या पर्सनल कम्प्युटरमध्ये ते ऑटोमॅटिकली रोलबॅक दिसत आहे, पण जे मोठे सर्व्हर्स आहेत ज्याच्यामध्ये सिस्टम आता सुरूच नाही होत आहे, त्या सुरू करायला जवळपास 1.5 ते 2 तासाचा वेळ लागेल आणि तो सुरू झाल्यानंतर ती सिस्टम वापस त्या स्टेटमध्ये आहे का हे चेक केल्याशिवाय समोर जाता येणार नाही। अखेरचा प्रश्न सर, हा जो काही तांत्रिक बिघाड या ठिकाणी झाली, मायक्रोसॉफ्टला याचा आणि त्याचबरोबर वापरकर्त्यांना किती नुकसान, किती परिणाम याला भोगावे लागतात? नाही, हा सगळ्यात मोठा नुकसान आहे। आता तुम्ही कुठल्या सिस्टममध्ये वापरता, से फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये जर वापरत असाल, से फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकिंगमध्ये वापरत असाल आणि तुमचा एअर फ्लाईट तर बघितला आहे, एअर फ्लाईट जवळपास ठप्प झाल्यासारखे झाले, इंटरनॅशनल फ्लाईट्स। तर तुम्ही कुठल्या सिस्टमवर त्याला वापरत आहे, म्हणजे माझी भीती अशी आहे की जसं आता डॅम वगैरे जे आहे याच्यामध्ये क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टममध्ये येतं, हे लाईव्ह सिस्टममध्ये येतं। तर अशा लाईव्ह सिस्टममध्ये जर एखादा कम्प्युटर बंद झाला आणि त्याला सुरू व्हायला जर अर्धा तास जरी लागला तरी तो अर्धा तासाचा जो नुकसान आहे, अर्धा तासाचा जो आउटरेज आहे तो परत भरून निघणं थोडं कठीण आहे। तर मला वाटते की सिस्टम कुठली डॅमेज झाली याच्यावर ते डिपेंड करेल की त्याचं किती नुकसान झालं। खूप खूप धन्यवाद सर। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।